ऐका, मी 20 तारखेच्या मोर्चात सहभागी सगळ्यांनी व्हावं असं म्हणालेलं नाहीये. ज्यांना जायचंय, मला जायचं वाटलं तर मी जरूर जाईल, परंतु किमान मी जिथे आहे तिथे तरी मी काहीतरी करावं. मी असं सगळ्यांना सांगत नाही की देशातल्या सगळ्यांनी चलो दिल्ली, नाही, तुम्ही जिथे आहात तिथे तर उभे राहा. मी मुंबईत आहे, मी मुंबईत तर उभा राहिलो पाहिजे. मी पुण्यात आहे, पुण्यात राहिलो पाहिजे. मी चेन्नईत आहे, चेन्नईत राहा. बंगालमध्ये, कलकत्त्यात राहा. सर्वत्र जिथे देशातल्या सगळ्या चहू बाजूनी हे रान पेटेल त्यावेळेला सरकारला या युवकांसमोर गुडघे टेकावे लागतील. आणि म्हणून जर मला वाटलं तर मी जरूर जाईन देखील. असं काय नाहीये की मला त्याच्यामध्ये काय वाटतंय. पण आज सुद्धा ही जी त्यांची जी चळवळ आहे ती कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात न घेता चाललेली आहे. कारण नाईलाजाने मला असं म्हणावं लागतंय की देशातल्या तरुणांचा आणि युवकांचा कदाचित या फोडाफोडीच्या सगळ्या नीच राजकारणामुळे प्रस्थापित राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाला असेल आणि त्यांना असं वाटत असेल की कोणताच राजकीय पक्ष माझ्यासोबत नाही, तर आम्ही तर आहोत. पण तिथे कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता आंदोलन होत असेल तर त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. विषय असा आहे की तुम्हाला असं वाटतं का, कारण तुम्ही इंडिया अलायन्स मध्ये एक प्रमुख पक्ष आहात, तर देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी म्हणजे राहुल गांधींनी या व्यासपीठावर जाऊन या आंदोलनाला समर्थन दिलं पाहिजे का? जरूर. म्हणजे माझं तर म्हणणं आहे, मला वाटलं तर मी सुद्धा जाईन. राहुल गांधींनी गेलं पाहिजे. देशातील ज्यांना असं वाटतं, मग अगदी भारतीय जनता पक्षातले असले तरी, जसं मी राम रक्षा आंदोलनात भाजपच्या कट्टर कडवट हिंदुत्ववादींना आवाहन केलं होतं की ज्यांना हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्यांनी सहभागी व्हावं, तसंच आज देखील मी पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्यांना या देशातल्या युवकांबद्दल एक आस्था आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तिथे जावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि नाही तर किमान आपण जिथे आहात, म्हणजे आता जसं तामिळनाडूमध्ये स्टालिन आहेत, ते विजय आहेत, केरळामध्ये आता काँग्रेसचं सरकार आले, कर्नाटकात आहे, तिकडे ममता दीदी जरी विरोधी पक्षात असल्या तरी सर्वांनी, अखिलेश आहेत उत्तर प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये कोण असतील, झारखंडमध्ये कोण असतील, तर संपूर्ण देशात किमान त्या राज्यातल्या प्रमुख शहरामध्ये सगळे जर का रस्त्यावर उतरले आणि याला पाठिंबा दिला तर मला वाटतं देशात 16 दिवस आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी जिथं राहतात हक्केच्या अंतरावर आहे. बघा, हा विषय राहुल गांधींच्या भविष्याचा नाहीये, हा विषय देशाच्या युवकांच्या भविष्याचा आहे. म्हणून आपण त्याच्यावरती चर्चा करूया. कोणी काय करायचं, समजा आज मी प्रेस घेतली नसती, मला तळमळ वाटली, मी घेतली. जेव्हा अभिजित तिपकेनं आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळी संजय राऊत यांनी एक फोटो केला होता की अभिजित तिपके आणि नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला तो आणि भेट झाली असं म्हटलं होतं की कुठेतरी भाजप पुरस्कृत हे आंदोलन आहे अशा प्रकारचे. त्यावेळेला त्यांनी तो ट्विट केला आणि त्या ट्विटमुळे त्यांच्याबद्दलचा जो संभ्रम होता तो दूर झाला. आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी एक वृत्ती दिसते, असंवेदनशीलता, ही जाहीर झाली. कारण हा फोटो त्यांनीच कदाचित ट्विट करून ते तसं करू शकले असते, पण संजय राऊत यांनी ट्विट केल्यामुळे त्या अभिजितवरचा संभ्रम दूर झाला. आणि आता जे दिसते, म्हणजे आता सोनम वांगचुक हे मी त्यांना स्वतः विनंती केली की तुम्ही असं करू नका, उपोषण सोडा. पण तो माणूस तो मेरा कुछ भी होने दो लेकिन देश का भला होना चाहिए. आता अशा व्यक्तीसमोर आपण काय बोलायचं. म्हणून आज सुद्धा मी एक त्यांना आपल्या माध्यमातून हात जोडून विनंती करतोय की वांगचुकची आपल्यासारखी माणसं आम्हाला हवी आहेत, देशाला पाहिजे आहेत. हे सरकार असंवेदनशील आहे. आपल्यासारखे लोक राहिली काय न राहिली काय सरकारला काही फरक पडत नाही. पण आपल्या बुद्धिमत्तेची देशाला गरज आहे. कृपा करून उपोषण सोडा. आम्ही सगळे किंवा आपण सगळे एकत्र मिळून या देशाला सांभाळू. मागच्या काही वर्षात